11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी। मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती महोदय प्रामुख्याने या ठिकाणी गोकुळ सोबत गोकुल प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी। मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावई आहे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोळा लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं। तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या। 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती महोदय प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीने अहवाल दिला नाही। सभापती गाडगीळ समितीने अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे। हे सगळे मुद्दे असताना मंत्री महोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा। या ठिकाणी लोकसभेला या 11 लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय, त्याचा परिणाम सतेज पाटील जी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत, इथे सभागृहामध्ये तुम्ही असं सरकार चर्चा करायला तयार, तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा, पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे, तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही। अहो ठीक आहे, त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये, बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे, नाही मी पुढची लक्षवेधी पुकारते। लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड नाही सतेज पाटील जी ते चर्चा करायला तयार आहेत, पण तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आणि तुम्ही म्हणता इथल्या इथे रद्द करा, असं कसं काय? बोला मंत्री महोदय, काय तुमचं म्हणणं आहे? मंत्री महोदय बोलतात ऐका, रद्द। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा